नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणती लेकरा चिंता तुझी माझी रे, अंधाराच्या वाटेवर साथ कधी ना सोडी रे. हा संदेश ऐकल्यावर तू कधीच रडणार नाहीस. हा स्वामी समर्थांचा हृदयस्पर्शी संदेश तुझ्यासाठी आहे. माझ्या प्रिय लेकरा, आज तू मनाने इथे आला नाहीस, स्वामी समर्थांनीच तुला इथे आणले आहे. कारण आज तुझ्या मनात जे अनेक दिवसापासून प्रश्न होते ते सगळे सुटणार आहे. रोज तू उशिरापर्यंत एकट्याने काही सहन केले आहेस. कदाचित तुझ्या मनात असेल, माझ्याच आयुष्यात इतक्या परीक्षा का, मी कोणाचे काय वाईट केले तरी माझ्या वाटेला दुःख का, माझी प्रार्थना स्वामींपर्यंत पोचते की नाही. आज स्वामी तुला एकच सांगत आहेस, तू एकटा नाहीस. जगाने सोडले तरी तुझ्या नशिबाने साथ सोडली नाही. जवळची माणसे बदलली तरी मी तुझ्या सोबत आहे. तुला आठवतं का, किती वेळा तुला वाटलं होतं की आता सर्व संपलं, आता यामधून बाहेर पडणे अशक्य आहे. पण तरीही तू वाचलास, तरीही मार्ग निघाला, तरीही संकट दूर झाले. तो योगायोग नव्हता, ती होती माझी कृपा. लेकरा, तू आज पैशांसाठी चिंतेत आहेस का? जर असशील तर घाबरू नकोस. कर्जामुळे तुझी झोप उडाली आहे का? घरातील जबाबदाऱ्या खांदे घेऊन थकले आहे का? काळजी करू नकोस. सूर्य उगवण्याआधी रात्र जास्त काळी असते, तसेच तुझ्या आयुष्यातील संघर्ष संपण्याआधी संकटे थोडी वाटतात. पण याचा अर्थ अपयश नाही, याचा अर्थ विजय जवळ आहे. तुला वाटत असेल, मी खूप प्रयत्न केले पण यश मिळाले नाही. स्वामी भक्ता, बियाणे पेरल्यानंतर दुसऱ्या दिवशी झाड उगवत नाही. मुळं आधी जमिनीत तयार होतात, तसंच तुझ्या आयुष्याचंही आहे. तुझे प्रयत्न वाया गेलेले नाहीत. स्वामी प्रत्येक प्रयत्नाची नोंद ठेवत आहेत. आज तुझ्या डोळ्यात अश्रू आहेत, पण लक्षात ठेव, याच अश्रूमधून उद्याचं हसू जन्माला येणार आहे. तुझ्या आयुष्यात अशी वेळ येईल जेव्हा तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील, स्वामी त्यावेळी मला समजत नव्हतं, पण तुम्ही जे केलं ते माझ्या भल्यासाठी होतं. काही लोकांनी तुला दुखावलं आहे, विश्वासघात केला आहे. ज्यांच्यासाठी सर्व काही केलंस त्यांनीच पाठ फिरवली. पण लेकरा, वाईट लोकांना शिक्षा देण्याचं काम माझं आहे. तू फक्त मन शांत ठेव. द्वेष करू नकोस, कारण द्वेष माणसाला जाळतो. क्षमेमध्येच खरी शक्ती आहे. आज तू थकला आहेस हे स्वामींना दिसत आहे. तू मजबूत असल्याचा दावा करतोस, पण आतून खूप तुटलेला आहेस. पण ऐक, तुटलेल्या मातीपासूनच सुंदर मूर्ती तयार होते. तसंच तुझं आयुष्य घडत आहे. तू स्वतःला कमी समजतोस, इतरांशी तुलना करतोस, पण प्रत्येकाची वेळ वेगळी असते. काही फुले लवकर उमलतात तर काही उशिरा, पण सुगंध सर्वांचा सुंदर असतो. तुझी वेळही येईल लेकरा. आजपासून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, तुझं भविष्य तुझ्या भीतीपेक्षा मोठं आहे. तुझं भाग्य तुझ्या दुःखापेक्षा मोठं आहे. आणि माझी कृपा तुझ्या संकटापेक्षा 1000 पट मोठी आहे. जेव्हा मन खूप अस्वस्थ होईल तेव्हा डोळे मीट आणि फक्त एवढं म्हण, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हा मंत्र तुझ्या मनाला शक्ती देईल. हा मंत्र तुला उभं राहायला शिकवेल. हा मंत्र तुला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाईल. आज मी तुला वचन देतो, तुझ्या आयुष्यातील प्रत्येक वादळ कायमचं राहणार नाही. प्रत्येक दुःखाचा शेवट असतो, प्रत्येक अश्रूंची किंमत असते आणि प्रत्येक भक्तासाठी माझ्या कृपेचा मार्ग असतो. लेकरा, हा संदेश ऐकताना जर तुझ्या पाणी डोळ्यात आले असेल तर समज, स्वामी तुझ्या मनाला स्पर्श करत आहेत. आजपासून रडू नको, विश्वास ठेव, कारण तुझ्यासाठी काहीतरी सुंदर घडण्याची तयारी सुरू झाली आहे. ज्याची तू वर्षानुवर्ष वाट पाहत आहेस, तो आनंद तुझ्या दिशेने येत आहे. स्वामी नामी ठेव विश्वास, संकटे होतील दूर, दुःखाचे ढग सरून जातील, येईल सुखाचा नूर. हात धरूनी चालतील स्वामी, वाट कितीही कठीण असेल.
भिऊ नको रे लेकरा, स्वामी तुझ्या पाठीशी असतील. हे स्वामी आपल्याला नेहमी सांगतात आणि ही गोष्ट 100% खरी आहे. स्वामी समर्थ नेहमी आपल्या पाठीशी असतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.